जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरती संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वाची मीटिंग पार पडलेली आहे। त्या मीटिंगमध्ये कोणते मुद्दे चर्चेला गेलेत त्याविषयी माहिती बघणार आहोत। टप्पा 3 म्हणजे फेज 3 होणार आहे का, त्यामागची नेमकी सत्यता काय आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। त्याच्यासोबतच रिक्त, अपात्र, गैरहजर माजी सैनिकांच्या जागांचा राऊंड लागणार आहे का, किंवा उर्दू माध्यमाचा जो राऊंड आहे तो लागेल का, त्याची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्याच्यासोबतच संच मान्यतेची अपडेट सध्या काय आहे, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी होणार आहे, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपल्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट ही आहे की आपण जर का किंवा आपले मित्रमंडळी कोणीतरी जे आहे टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये टीईटीचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोन्हीकरिता जेवढे विषय आवश्यक आहेत ते सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जात आहेत। लाईव्ह जर का मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे, आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वतःचा डंका वाजवलेला आहे अशी एक इम्पॉर्टंट अशा प्रकारची फॅकल्टी आहे, टीम आहे, जी की तुम्हाला दररोज आपल्या आपल्या ठराविक वेळाप्रमाणे मार्गदर्शन करणार आहे। या लोकांच्या सानिध्यामध्ये मार्गदर्शन घ्या, यांचं मार्गदर्शन घ्या, अभ्यासाला सुरुवात करा। आम्ही तुम्हाला हमी देतो आहोत की तुम्हाला याच्यापेक्षा बेस्ट प्लॅटफॉर्म मिळणार नाही। तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये टीईटीचा पेपर 1 असेल किंवा 2 असेल नक्कीच क्रॅक करणार आहे, कारण एवढी मेहनत ही टीम तुमच्याकडून करून घेणार आहे। तुम्हाला जर का यांना जॉईन करायचं असेल तर आपण प्ले स्टोर वरून या ठिकाणी मास्टर टीचर नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन मित्रांनो डाउनलोड करून घेऊ शकता। या ऍपवर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत पेपर पास करून घेण्याकरिता। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मराठी माध्यमाचे लेक्चर्स मिळून जातील, त्याच्यासोबतच उर्दू माध्यमाचे लेक्चर मिळेल। उर्दू आणि मराठीची बॅच कॉमन आहे, कोणती एक बॅच घ्या तुम्हाला दुसरी बॅच ऑटोमॅटिकली भेटून जाणार आहे। त्याच्यासोबतच जर का तुम्ही टीईटी आणि जर का यदा कदाचित बॅड लक टीईटी पास नाही झाली नोव्हेंबरला, तर डिसेंबरला जी सीटीटी होणार आहे त्याच्याकरिता एक कॉम्बो बॅच लॉन्च केलेली आहे। या कॉम्बो बॅच मध्ये जर का प्रवेश घेतला तर तुम्हाला फारच जास्त फायदा होऊन जाणार आहे, तुमची दोन्ही माध्यमाची तयारी होऊन जाणार आहे। दोन्ही टीम वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या, दोन्ही ज्या काही टीम आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। ही आहे टीईटीची टीम जी महाराष्ट्रामधली आहे, आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे ही आहे सीटीटीची टीम जी की आपण या ठिकाणी दिल्लीची घेतलेली आहे। या लोकांची मातृभाषा हिंदी असल्या कारणाने ते परफेक्ट पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार। त्याच्यामुळे तुमचा जो काही स्कोर आहे तो निश्चितच आपण यावेळेस घेऊन चालतो आहे 120चं 120चं टार्गेट आपण या ठिकाणी घेऊन चालतो आहे। आपल्याला विश्वास आहे आपण तो सार्थक ठरवणार। चला, आता हे सगळं प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज पुरेशा झालेल्या आहेत। आता आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे। कालच्या तारखेला मित्रांनो या ठिकाणी जे आहे एक महत्त्वाची मीटिंग शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेली आहे, आणि या मीटिंगचा थोडक्यामध्ये आढावा आपण अगोदर बघूया, त्याच्या मागची सत्यता नेमकी जाणून घेऊया। बघा, हे पत्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, जे शिक्षण विभाग आहे माध्यमिक सातारा जिल्हा परिषदेचं त्यांचं पत्र आहे 23 तारखेचं। याचं जे पत्र लिहिलेलं आहे अध्यक्ष किंवा सचिव ज्या काही प्रायव्हेट सोसायटीज आहेत, अनुदानित असेल, विना अनुदानित असेल, अंशतः अनुदानित असेल, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक 10वी आणि 12वीचं त्यांना, आणि याचा जो विषय आहे तो आपल्या शिक्षक भरतीशी निगडीत आहे, म्हणून आपण हे पत्र या ठिकाणी घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर थोडक्यात डिस्कस करू। मग 2024-25 ची जी काही संच मान्यता आहे त्यानुसार बिंदू नामावली तपासणी करून घ्यायला या ठिकाणी आदेश दिलेले आहे। रोस्टर तपासणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे किंवा करून घ्या अशा प्रकारचे आदेश आलेले। रेफरन्स म्हणून काय दिलंय त्यांनी, रेफरन्स दिलेला आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाची 22 तारखेची मीटिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग। या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या, इथे हे काही मुद्दे या ठिकाणी चर्चेले गेलेले आहेत। उपरोक्त संदर्भी विषयानुसार सर्व अध्यक्ष किंवा सचिव यांना शैक्षणिक संस्था यांना कळवण्यात येत आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती प्रक्रियेचा टप्पा 3 अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे। आता यामुळे 2024-25 च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली, ज्याला आपण रोस्टर देखील म्हणतो, तपासणी मागासवर्ग कक्षाकडून तात्काळ करून घेणे अनिवार्य आहे, किंवा ही जी कारवाई आहे करून घ्यावी। आपल्याकडील जर का रोस्टर कंप्लीट नसेल तर आपल्या शाळामधली शिक्षक भरती जी आहे होणार नाही, शिक्षकांपासून आपली शाळा वंचित राहू शकते, याची सर्वस्वी जबाबदारी
तुम्हा लोकांची असेल, म्हणजे शाळांची असेल, संस्थांची असेल. हे जे पत्र आहे शिक्षण अधिकारी जे आहेत माध्यमिकचे धनंजय चोपडे सर त्यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेला आहे. आता यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते आहे की या ठिकाणी मागच्या 22 तारखेला एक इम्पॉर्टंट अशा प्रकारची शिक्षक भरतीशी निगडीत मीटिंग शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेली आहे. या मीटिंग मध्ये एकतर पुढची शिक्षक भरती यामध्ये जो शब्द उच्चारला गेलेला आहे टप्पा 3, आता राऊंड 1 झाला, फेज 2 झाला, फेज 3 होईल का? तर लक्षात घ्या या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन आहे. मागच्या शिक्षक भरतीचा टप्पा 3 होणार नाही हे स्पष्टपणाने या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. फेज 2 कंप्लीट झालेला आहे, ती भरती जवळजवळ जी आहे फायनलाइज झालेली आहे. त्यातले काही पॉईंट बाकी आहेत ती मी आता थोड्या वेळामध्ये सांगतो. टप्पा 3च्या ऐवजी टेट 3 असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे आता इथून पुढच्या ज्या काही वॅकन्सीज नव्याने क्रिएट होणार आहे सगळीची सगळी जी वॅकन्सी आहे टेट 2025 झालेल्या उमेदवारांकरिता असणार आहे. त्याच्यामुळे आपण पॅनिक व्हायचं नाहीये. लक्षात आलं? हा, आता इथून पुढे काय होईल तर बघा संच मान्यता आपल्याला अगोदर पाहून घ्यावी लागेल. संच मान्यतेवर जाण्याच्या पूर्वी तुम्हाला सांगतो की 2022 ची जी काही रिक्त राहिलेल्या जागा आहेत, अपात्र ठरलेले उमेदवार आहेत किंवा या ठिकाणी जे आहे अनअवेलेबल गैरहजर उमेदवार असेल आणि महत्वाचं म्हणजे माजी सैनिकांच्या जागा ज्या कन्वर्ट होऊन येणं अपेक्षित आहे तो एक राऊंड आहे. त्याची सद्यस्थिती काय आहे ते बघा माहिती केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं आहे की त्याच्या संदर्भातला प्रस्ताव मंत्रालयामध्ये धुळखात पडलेला आहे. आता तो बराच कालावधी त्याला लुटून गेलेला आहे. त्याला परवानगी मिळेल नाही मिळेल हे जर तरच्या गोष्टी आहे. जर व्यवस्थितपणाने त्याला जर का आपण फॉलोअप घेतलं, पाठपुरावा केला तर मे बी तो राऊंड होईल. अन्यथा ज्याप्रमाणे जे आहे 2017चा राऊंड या ठिकाणी संपवलेला आहे अघोषित पद्धतीने, त्याच पद्धतीने 2022चा देखील राऊंड या ठिकाणी संपलेला असू शकतो. परंतु एक राऊंड जो आहे 2022च्या भरतीमधला फेज 2 मधला असं म्हणूया होणं अपेक्षित आहे आणि तो होणार. तो म्हणजे उर्दू माध्यमाचा जो ओपन कन्व्हर्टेडचा राऊंड आहे तो होणार आहे. त्या संदर्भामधली जी काही प्रोसेस आहे ती जवळजवळ फायनलाइज झालेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये एक ऑफिशियल नोटिफिकेशन येईल, त्याची नव्याने जाहिरात येईल. जाहिरात म्हणजे कन्वर्ट होऊन जी जाहिरात येईल त्याला प्रिफरन्सेस दिल्या जातील आणि काही दिवसांमध्ये त्याची जी यादी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु बाकीच्या ज्या जागा आहेत रिक्त, अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, कन्वर्टेड त्याच्यावरती फार मोठं या ठिकाणी जे आहे क्वेश्चन मार्क्स आहे, प्रश्नचिन्ह आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता जाऊया आपण पुढे 2025च्या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये की रजिस्ट्रेशनची सद्यस्थिती नेमकी काय आहे. बघा वरिष्ठ कार्यालयाला आपण जेव्हा वारंवार विचारणा करतो त्यावेळेस त्यांच्याकडे एक ठोस उत्तर नाहीये, कारण त्यांचाही पूर्ण शेड्यूल ठरलेला नाहीये. महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठीच म्हणा एक थोडीशी बॅड लक ही आहे की जी तिलिस्मा कंपनी आहे बँगलोर स्थित, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट होता पवित्र पोर्टलशी निगडीत तो कॉन्ट्रॅक्ट येत्या डिसेंबर पर्यंत संपणार आहे. म्हणजे तो आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि मला नाही वाटत आहे की ही जी भरती आहे ती या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवर होईल. होणं जवळजवळ जे आहे अशक्य वाटत आहे, कारण इतक्या लवकर ही भरती होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नव्याने टेंडर घ्यावं लागेल आणि नव्याने एखादी कंपनी हायर करावी लागेल किंवा यांचं जो काही टेंडर आहे यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते वाढवल्या जाईल. ते शासन प्रशासनावर डिपेंड करतं, परंतु सध्याचं त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता त्यांचा जेव्हा कार्यकाळ वाढेल किंवा नवीन एखादी कंपनी येईल त्या परिस्थितीमध्ये ही जी परीक्षा आहे टेट परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने IBPS ने घेतली होती आणि IBPS ने आपला डेटा यांना हँड ओव्हर केला होता. आता तो डेटा जशाला तसा जो आहे आपल्याला पवित्र पोर्टलला हँड ओव्हर करावा लागेल जेव्हा ही कंपनी निश्चित होईल त्यावेळेस. आणि अशा परिस्थितीमध्ये मग जेव्हा एकदा हा जो डेटा आहे तो हँड ओव्हर झाला की मग रजिस्ट्रेशनला सुरुवात होईल. याला किती कालावधी लागेल, अगोदर कंपनीचं बघावं लागेल फायनलाइज, किंवा कदाचित कंपनीवर हीच कंपनी जी आहे रजिस्ट्रेशन करून घेईल. बाकी पुढची प्रोसेस नवीन कंपनी म्हणा किंवा यांचाच कार्यकाळ जर वाढला तर त्यांच्यावर डिपेंड ती चालू शकेल. दोन्ही शक्यता या ठिकाणी आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपलं काही बेसिक ज्या गोष्टी असतात बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी येऊन जातात. बाकीची इन्फॉर्मेशन आपल्याला पुटअप करावी लागते, त्या ठिकाणी भरावी लागते. जसं आपलं नाव आहे, आपलं जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाही किंवा आपले जे मार्क्स आहेत ते बाय डिफॉल्ट येतात. याच्या व्यतिरिक्तची जी माहिती असते त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात. त्या गोष्टी त्यावेळेस आपण करू शकू. किमान आपण इथून पुढे जे आहे पुढचा जो महिना आहे ऑक्टोबरचा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कदाचित रजिस्ट्रेशन जे आहे सुरुवात होऊ शकतं अशी आपल्याला अपेक्षा आहे. कारण वरिष्ठांकडून
ठोस उत्तर मिळत नाही, लवकरच होईल, कारवाई सुरू आहे, अशा प्रकारची एक जसं आपण म्हणतो ना उडवा उडवीची उत्तरं, तर त्या पद्धतीने आपल्याला मिळत आहे. तरी आपण प्रार्थना करतो आहे की लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आता महत्वाचा आहे, शेवटचा एकच प्रश्न आपला या ठिकाणी शिल्लक राहतोय. संच मान्यतेच्या संदर्भामध्ये काय आहे सिच्युएशन? तर बघा, जागा किती येतील कुणीच सांगू शकत नाही. कट ऑफ कुठपर्यंत जाईल कुणीच सांगू शकत नाही, कारण जागांचा आकडा माहिती नाही तर आपल्याला कट ऑफ कसा सांगता येणार आहे? सांगता येणं शक्य नाही. आता मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आता येत्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल. फक्त पाहत राहावं लागणार आहे, कारण 30 तारखेला जे विद्यार्थी शाळांमध्ये आधार व्हेरीफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांच्या बेसिसवर संच मान्यता होणार आहे. म्हणजे काय, विद्यार्थी किती आहे, मग प्रति 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक एक शिक्षक, मंजूर शिक्षकांची पदं किती आहेत ते समजेल. ते समजल्याच्या नंतर मंजूर जर का आपल्याला समजले तर मग कार्यरत किती आहेत ते समजेल. मग मंजूर पदांमधून कार्यरत पदे जर का वजा केली तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रिक्त जागांचा आकडा समजणार आहे. तोपर्यंत कुणीही या ठिकाणी जे आहे रिक्त जागा सांगू शकत नाही. अंदाजे सांगणे 10,000, 20,000, 30,000, 40,000 तो मुद्दा निराळा. परंतु रिअल मध्ये जर का आपल्याला आकडा माहिती करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला 30 सप्टेंबरची वाट पाहावी म्हणजे पाहावीच लागणार आहे. त्यानंतर मग जे आहे एकदा संच मान्यता झाली की मग त्या संच मान्यतेवरती रोस्टरचं काम करून घ्यावं लागेल, जे आताच जे सांगितलेलं आहे. संस्थांच्या तर मागच्या संच मान्यतेवरच कदाचित भरती होईल, परंतु जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांची भरती चालू संच मान्यतेवर आधारित होणार आहे असं दिसतं आहे. त्याच्यानंतर मग यांचं रोस्टरचं काम कंप्लीट होईल आणि त्यानंतर मग जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळेल. त्याला अजून बराचसा कालावधी लागू शकतो. म्हणून आपण सर्वांनी जे आहे किमान 30 तारखेपर्यंत तर काहीच या ठिकाणी भूमिका नाही घेतली तरी देखील चालतं, कारण संच मान्यता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत पुढची कोणतीही गतिविधी या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार नाही. तरी देखील मी ढोबळमानाने तुम्हाला याच्या पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे उमेदवार आहेत जे की पहिला टप्पा असेल त्या लोकांनी येत्या जून महिन्यापासून जॉईनिंग मिळण्याची या ठिकाणी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. एवढ्या लवकर होणार नाही, परंतु जून मध्ये कदाचित जे आहे जॉईनिंग तुम्हा लोकांची होऊ शकते. तर ही सगळी जी माहिती आहे ती सध्याच्या घडीला पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्या काही प्रतिक्रिया असेल, आपल्या काही प्रश्न असेल, शंका असतील तर निश्चितपणाने या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि विशेष म्हणजे हे जे काही व्हिडिओज आहेत त्याला इतर ग्रुप्समध्ये देखील फॉरवर्ड करत चला, कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये सेम प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले असतात. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जात जाईल. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.